चला आपण बासुंदी चहा बनवणार आहात. प्रेमाचा चहा म्हणजे बासुंदी चहा. प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात, पण मी जरा वेगळ्याच पद्धतीने बनवायचे. मला 1 कप बासुंदी चहा बनवायचा, तर मी 2 कप दूध घेतलेलं आहे आणि मिल्क पावडर घेतलेला आहे. आलं घेतले कुटून. मी सुंठ वापरत नाही, तिखट चहा होतो त्यामुळे. आलं घेतलेलं आहे. चहा पावडर घेतलेली आहे 1.5 चमचा. साखर घेतलेली आहे 2 चमचे आणि विलायची पावडर घेतलेली आहे. मिल्क पावडर कशासाठी घेतली की दुधाला घट्टपणा आणि शाई येण्यासाठी मी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये ही विलायची पावडर आपण मिक्स करायची आहे. म्हणजे एकदाच करून ठेवायचा, म्हणजे जेव्हा आपल्याला बासुंदी चहा करायचा आहे तेव्हा ही पावडर टाकायची मग त्याच्यामध्ये. ओके, चला करूया चालू. त्याच्यामध्ये आपण दूध टाकू आता. हे चांगलं आटून द्यायचं आधी, शाई असतं चांगलं शिजून द्यायचं याला. शाई असतं शिजून द्यायचं याला. त्याला चांगली उकळी आली की मग बाकीचं साहित्य आपण टाकू त्याच्यामध्ये. बघा तुम्ही, उकळी यायला लागलेली आहे त्याला. बासुंदी चहाला मी साहित्य सांगते. 2 कप दूध घेतलं होतं. 1 कपासाठी 2 कप दूध घेतलं मी. साखर घेतली 2 चमचे. विलायची पावडर घेतलेली आहे. चहा पावडर घेतला. मिल्क पावडर घेतलेली ऑप्शनल आहे. आणि आलं घेतलेलं आहे. मी कुटून घेतलं आहे, किसून नाही घेतलेलं. मी कोण सुंठ वापरतं, कोण मिरी वापरतं, पण मी फक्त आलंच वापरते फक्त. बस एवढं साहित्य आहे. आणि हो का, दूध तापायला ठेवलं होतं. त्याला चांगली अशी शाई आली. आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊ. छान असे आता ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊ. पहिले आपण साखर टाकू. ही जेवढी घेतली ना 1.5 चमचा तेवढी. चहा पावडर टाकून घेऊ. चहा पावडर आहे. जी आपण विलायची पावडर घेतली होती ना, ते आपण मिल्क पावडरमध्ये मिक्स करायची. हे चांगली अशी. काकी आपण आलं टाकणार आहे ना त्याच्यामध्ये. चांगली अशी मिक्स करून घेतली मी. हे आपण जेव्हा बासुंदी चहा करू तेव्हा ही पावडर टाकून द्यायची, म्हणजे ते वेळी पुन्हा मिक्स करायची गरज नाही लागणार. भरून ठेवा कशात तरी हे पॅकिंगमध्ये, का की ते दूध पावडर आहे ना, घट्ट वारा लागला की घट्ट होऊ शकतो. मग ह्याचे मी 2 चमचे टाकते.
शाई येते ना त्यासाठी, शाईसाठी घट्टपणा येण्यासाठी 2 चमचे टाकते. बस. आता आपण जो आलं कुटून घेतलेला आहे हे पण टाकून घेऊ. आता ह्याला चांगलं हलवू आपण. चांगलं मिक्स करून घेऊ हे. हो का, आत्ताच त्याला घट्टपणा आलेला आहे. आपल्याला जर कडक पाहिजे असेल तर चहा पावडरचं प्रमाण वाढवायचं. मला फिक्काच लागतो. ह्याला चांगला आटवून घ्यायचं आधी. छान असा शिजत आहे चहा. खूप छान शिजतोय. घट्ट व्हायला लागलेला आहे. किती सुंदर असा चहा शिजलाय. शाई आलेली आहे. दिसते का शाई तुम्हाला? शाई आलेली आहे त्याच्यावर मस्त अशी. आपला चहा तयार आहे. बासुंदी चहा. नॉर्मली चहा पण दररोजच पितो, पण असं एकदा करून पहा. साधा सिंपलच आहे पण छान आहे. ह्याच्यावर आपण शाई टाकून पिऊ शकतो किंवा चॉकलेटचे पप टाकले तरी होतं त्याच्यामध्ये. झालं आपला चहा. हो का, किती सुंदर शिजला आपला चहा. शाई पण आलेली दिसते का? चहा शाई आलेली, घट्टपणा आलेला आहे मस्तपैकी असा. ह्याच्यावर आपण शाई टाकून पण पिऊ शकतो, तसा पण पिऊ शकतो. छान मस्तपैकी शिजलेला आहे. वास तर खूप सुंदर येतोय. असा एकदा चहा करून बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चहा झालेला आहे आपला. आता मी बंद करते आणि हा गाळून घेऊ आपण चहा. हो का, चहा तयार आहे. कसा वाटला चहा सांगा. चहा हो का, किती घट्ट झालेला आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर, बासुंदी चहा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.